मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. अत्यंत धोकादायक अशा बांधकाम उद्योगात पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार ऊन वारा पावसाची तमान बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. अशा कामगारांना कोणतीच सामाजिक सुरक्षा आणि कामगार कायद्याचं संरक्षण नव्हतं. अशातच कोल्हापूर येथे बांधकाम करताना एका कामगाराचा दुर्दैवी अपघात झाला. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. याची माहिती घेऊन विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडलं. बांधकाम धारकांकडून 1% सेस घेऊन त्या सेस मधून बांधकाम कामगारांना लाभ देण्याची तरतूद करायला लावलं. त्यामुळे आज महाराष्ट्रातील संबंध कामगारांना लाभ मिळतो आहे. कल्याणकारी मंडळ योजनांच्या अंमलबजावणीबाबत सरकार उदासीन असून येत्या काळात कामगार विरोधी धोरणं राबवणाऱ्या सरकारचा पराभव करा आणि जनतेच्या हिताची धोरणं राबवणाऱ्या सरकारला सत्तेत आणा, असं आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी केलं. शुक्रवारी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लालबावटा बांधकाम कामगार युनियनच्या वतीनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्रत्येक नोंदीत कामगारांना 17 प्रकारच्या 30 नगांचे गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यात येतो. त्या संचाचा वितरण कार्यक्रम झाला. यावेळी माकपच्या माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनीताई आडम यांच्या अध्यक्षतेखाली मोदीतील मसिहा चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी केलं तर सूत्रसंचालन व आभार ॲडव्होकेट अनिल वासम यांनी मांडले. कोल्हापूरमध्ये घटना घडली. काम करणारा आपला बांधकाम कामगार त्या सळईवर पडला. ते सळई कापले, हॉस्पिटल मधून घेऊन आले. कोल्हापूरच्या तज्ञ डॉक्टरांनी सांगितलं, या पेशंटला तुम्ही मुंबईला हलवा. मुंबईला आणल्यानंतर तिथले काही लोक मला भेटले. मग ताबडतोब मी आमदार असल्यामुळं मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या कामगाराचं ऑपरेशन करायला लावलं. आणि त्याच दिवशी विधानसभेमध्ये मी सरकारला विचारलं, केंद्र सरकारने 1997 ला बांधकाम कामगाराकरता कल्याण मंडळ स्थापन केलेलं आहे, तर महाराष्ट्रात का नाही? मी त्यांना सांगितलं, तुमच्या तिजोरीमधून पैसे द्यायचे नाहीत. ज्या ठिकाणी 10 लाखापेक्षा जास्त बांधकाम असेल त्यांना 1% सेस लावायचं आणि त्या पद्धतीनं बांधकाम कामगारांना कल्याणकारी स्कीम मिळायला पाहिजे. हे पहिला आवाज विधानसभेमध्ये आडम मास्तरने काढल्यामुळं त्याला कायद्याचं रूपांतर आलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.